दरम्यान महिला दिनानिमित्त पुढारी न्यूजनं विविध मुद्द्यांवर सर्व स्तरातील महिलांना आता बोलतं केलंय। पाहुयात महिला दिनानिमित्तचा विशेष सेगमेंट। मुलींसाठी करिअर महत्त्वाचा की लग्न? डेफिनेटली सगळ्यांनी आधी करिअर चूज करायला पाहिजे, कारण जर तुम्ही लग्न हा भाग चूज करणार, तुम्ही ज्या घरी जाणार किंवा तुम्ही जिथे राहता तिथे पण तुमच्या गोष्टीला व्हॅल्यू नसते। जेव्हापर्यंत तुम्ही एका पोस्टवर नाही राहत किंवा कुठे काम करत नाही तेव्हापर्यंत तुमच्या गोष्टीला मान दिला जात नाही। तर आपण आपल्या पायावर उभं असलं तर आपले डिसिजन मेकर आपण हे स्वतः असतो, कुणावर डिपेंड राहायची गरज आपल्याला भासत नाही। म्हणून स्वतःच्या पायावर उभं असणं आणि स्वतःचं करिअर खूप छान पद्धतीने घडवणं खूप महत्त्वाचं आहे। दोन्ही इम्पॉर्टंट आहे। आपण करिअरमुळे लग्न ते नसं अवॉइड नाही करू शकत, त्यामुळे करिअर पण इम्पॉर्टंट आहे आणि लग्न पण, आणि ते आपल्या हातात आहे की आपण दोन्ही कसं सांभाळू शकतोय, कारण आपल्याला दोन्ही गोष्टीचे स्वातंत्र्य आहे। आपण करिअर करत लग्नाबाजूचे पण बघू शकतो। स्वतःचं करिअर असणं, स्वातंत्र्य असणं ते पण गरजेचं आहे, पण सोबत योग्य वयात लग्न होणं हे पण गरजेचं आहे। पण लग्न झाल्यावर करिअरवरती गिव्हअप करणं हे चुकीचं आहे। त्यामुळं दोन्ही मुलींच्यामध्ये ही क्षमता आहे की ते कोणतेही काहीही जरी त्यांच्यात अडचणी आल्या तर ते टॅकल करू शकतात, तर त्यांना दोन्ही पण ते मॅनेज करू शकतात। सो करिअर आणि लग्न हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे। दोन्ही पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण पहिली गोष्ट स्वतःच्या पायावर मुलींनी उभं राहावं, स्वावलंबी व्हावं आणि मगच लग्नाचा विचार करावा। जेव्हा मुलीचं लग्न होतं, मुलीच्या लग्नानंतर तिचं करिअर पूर्णपणे संपुष्टात येतं। मुलगी कितीही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेली असली, डॉक्टरेट झालेली असली, पण ती जेव्हा मुलगी लग्न करते तेव्हा तिचं लग्नाआधीचं जेवढं शिक्षण आहे तेवढं पूर्ण संपुष्टात येतं आणि ती फक्त चूल आणि मूल बाळ, नवरा मूल बाळ आणि घर संसार इथपर्यंतच मुलगी मर्यादित राहते। त्यामुळे मुलींनी आताच्या जनरेशनमध्ये तरी करिअरला महत्त्व देणं गरजेचं आहे। मुलींना सुद्धा करिअर जास्त महत्त्वाचं आहे, कारण आत्ताच्या युगामध्ये शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि मुलींनी शिक्षण घेणं हे पहिल्यांदा खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे करिअर हे मुलींसाठी पहिला मोटिव्ह असेल की पहिल्यांदा करिअर पूर्ण करायचं आहे आणि मग लग्न। मुलींसाठी करिअर महत्त्वाचं आहे, कारण की एक मुलगी शिकली तर ती मुलगी 3 पिढ्या घडवते। एक तिच्या आई वडिलांची, दुसरी ती स्वतःची, मग तिच्या पतीच्या घरची, आणि नंतर भावी पिढी जेव्हा तिचे मुलं बाळ ती जन्माला घालते तेव्हा ती तिच्या मुलांना बाळांना शिकवते। जर आपण करिअर चूज केलं तर मुलांनी आपल्याला सोडून दिलं तरी आपण जॉब करून कुठेही आपण सेल्फ राहू शकतात आणि आपलं आयुष्य चांगलं करू शकतात। ते म्हणतात ना की जर स्त्री शिकली तर ती पूर्ण घराला पुढे नेते, तर त्याच अनुषंगाने करिअर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण कोणाच्या आशेवर न राहता आपल्याला स्वतःचा कमवलेला पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा असू शकतो की नाही, की कोणी देईल तेव्हाच आपण ही गोष्ट करू ती गोष्ट करू, तर दॅट्स नॉट राईट। म्हणजे तुम्ही जर एकांगी विचार केलात आणि फक्त करिअरचाच विचार केला तर तुम्हाला वयाच्या 40-45 नंतर एका चांगल्या साथीदाराची गरज असते। आणि लग्न म्हणजे बंधन असंच नसतं, लग्नामध्ये तुमचा पुष्कळ गोष्टी येतात। तुम्हाला सामाजिक स्थैर्य मिळतं, आर्थिक स्थैर्य मिळतं, कौटुंबिक स्थैर्य मिळतं, तुम्हाला खूप सारी नाती मिळतात जी तुम्हाला तुमच्या खूप कठीण प्रसंगांमध्ये सोबत देतात। काही मुलींचं लवकर लग्न केलं जाते, त्यांना करिअर गिव्हअप करायला लागते, तर इथं गरजेचं आहे की सपोर्ट मिळावा त्यांना त्यांच्या पार्टनरकडून किंवा फॅमिलीकडून। जर सपोर्ट असेल तर त्या दोन्ही योग्य पद्धतीनं हँडल करू शकतात। करिअरही महत्त्वाचं आहे आणि तेवढंच लग्नही महत्त्वाचं आहे, कारण ती अगोदरपासूनची जी परंपरा आहे ती आपल्याला पुढे न्यायलाच पाहिजे। दोन्ही महत्त्वाचं आहे मुलींसाठी।